नमस्कार महाराज. नमस्कार. नाव काय आपलं? पोपट अरुण खंडागळे. हां, काय तक्रार आहे आपली? माझी तक्रार अशी आहे की माझी जी पत्नी आहे त्या पत्नीला मी रेग्युलर खोट डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू होती. रेग्युलरच्या ठिकाणी तपासणी करता आलो होतो. तर त्या ठिकाणी 9व्या महिन्यामध्ये 17/1/2023 ह्या रोजी मला सोनोग्राफी सेंटर जुन्नर डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये तपासणी करता चिठ्ठी दिली. मी तिथे आलो तर त्या ठिकाणी सोनोग्राफीचे रिपोर्ट घेतले आणि डॉक्टरांना दाखवायला गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की आपण 1-2 दिवसामध्ये याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ. तर सरांनी ते सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहिले. त्याच्यामध्ये वजन जास्त दिसत होतं. साधारणतः 4.25 किलोच्या आसपास ते वजन आहे. किती तारखेला सोनोग्राफी केली होती? 17/1/2023 रोजी. आणि बाळाचं वजन 4.25 किलो दाखवलं हो होतं. हो. अच्छा, मग काय म्हटले डॉक्टर? डॉक्टर म्हटले की आपण 1-2 दिवसामध्ये आपण ॲडमिट करून घेऊ. पण पहिलं जे माझं पत्नीचं पहिली बाळातपण हे जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये झाल्यामुळे घरच्या सगळ्या परिस्थितीच्यानुसार मी जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो. डॉक्टर कोकाटे सरांनी ते रिपोर्ट मी दाखवले. तर डॉक्टर म्हटले बाळाचं वजन जास्त असल्यामुळे आपल्या इथं प्रसूतिगृहाचं बाळातपणाचं जे खोलीचं काम चालू आहे गेले 7 महिन्यापासनं ते काम ह्या ठिकाणी चालू असल्यामुळे ह्या ठिकाणी सिझरिंग होत नाही आहे. बाळाचं वजन जास्त असल्यामुळे त्यांनी रेफर चिठ्ठी दिली. तुम्ही एकतर नारायणगावला घेऊन जा किंवा YCMला किंवा ससून हॉस्पिटलमध्ये जा. तिथनं मी थोडंसं थांबण्याचा विचार केला आणि 5 मिनटासाठी डॉक्टर भगत डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर भगत सरांनाही सर्व दाखवलं. तर भगत सरांनी देखील सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि बाळाचं डोकं मोठं आहे सोनोग्राफी रिपोर्टनुसार. तर आपण 1-2 दिवस वाट पाहू आणि तदनंतर निर्णय घेऊ. आम्ही नारायणगावचं रेफर दिल्यामुळे नारायणगावला गेलो. तर नारायणगावच्या डॉक्टरांनी ते सांगितलं की ह्या ठिकाणी वजन जास्त असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सिझरिंग करावं लागेल आणि कदाचित बाकीच्या सुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. तुम्ही एकतर मंचरला न्या किंवा शिंगोटे डॉक्टरकडे ॲडमिट करा, ही सूचना आम्हाला दिली. पण सगळा आम्ही बारकाईनं विचार केला की एवढ्या सगळीकडे जाण्यापेक्षा आपण जे ट्रीटमेंट रेग्युलर डॉक्टरांकडे जे घेतो त्यांच्याकडे जाऊया. खोत सरांकडे आलो. खोत सर म्हटलं काय अडचण नाही, आपण उद्या रविवार होता, रविवारच्या दिवशी तू ॲडमिट करून घे. मी डॉक्टरांकडे आलो आणि डॉक्टरांनी मला 99% हमी दिली का हे आपण नॉर्मल होईल. कारण की पहिली डिलेवरी देखील नॉर्मल झाल्यामुळे दुसरी देखील त्या ठिकाणी नॉर्मल होईल अशी सजेशन दिली किंवा सांगितलं. तदनंतर संध्याकाळच्या 9:30 वाजता जेव्हा डॉक्टरांनी मला बोलवलं तर आता ह्या ठिकाणी आपल्याला सिझरिंग करावं लागेल. अचानक सांगितलं 9:30 वाजता. खोट डॉक्टरांनी सांगितलं की सिझर करावं लागेल. डॉक्टरांनी सिझरिंग करण्याचं सांगितल्यानंतर की सिझरिंग करा. तर म्हटलं ठीक आहे. त्यांनी माझ्याकडे एक चिठ्ठी दिली, याच्यावरती सही करा. परंतु ती चिठ्ठी माझ्याजवळ असल्यामुळे त्याच्यावरती थोडीशी बाजूला पडल्यामुळे सही झाली नाही. पण बाळात पण झालं, सिझरिंग झालं. पण सिझरिंगनंतर डॉक्टर इनामदार सरांनी बाळाचं वजन पाहिलं तर प्रत्यक्षात वजन 2 किलो 60 ग्रॅम भरलं. आणि सोनोग्राफीचं वजन साधारणतः 3 किलो 600 म्हणजे 60 ते पावणे 4 किलोच्या आसपास दाखवलं. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी खोट डॉक्टरांकडे गेलो, सर तुमच्या रेफरनुसार आम्ही जुन्नर डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये जातो. तुम्ही पहिली सोनोग्राफी तिथेच केली, दुसरी तिथेच केली आणि तिसरी पण तिथेच केली. तिसऱ्यामध्ये जो रिपोर्ट आहे प्रत्यक्षात बाळाचं वजन कमी दिसतंय आणि सोनोग्राफीमध्ये दाखवलेलं वजन जास्त दिसतंय. हे सगळं सांगितल्यानंतर सरांनी त्याच्याकडे थोडंसं चालढकलीपणा केला. कोणत्या सरांनी? डॉक्टर खोत सरांनी. मी त्यांना सांगितलं की आम्ही 2 वर्षापासून तुमच्याकडे पहिल्या बाळाची बी जी काही उपचार आहे तुमच्याकडेच केली ट्रीटमेंट आणि दुसऱ्या बाळाची तुमच्याकडे केली. तुमच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आलो तिथनं रिपोर्ट घेतले आणि जुन्नर डायग्नॉस्टिक सेंटरमधनं डॉक्टर थुबे सरांकडे आलो. जे चव्हाणजी वगैरे सगळं स्टाफ होता. म्हटलं अशा प्रकारचं वजन ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये काय? ते म्हटले याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. मला तिथे हुसकून दिला अक्षरशः. इथून कोणी? ढुबे डॉक्टर यांनी माझं काहीच म्हणणं ऐकून घेतलं नाही.
का काहीतरी न्याय मागण्याकरता मी तुमच्याकडे आलो होतो. का बुवा हे वजन हो, हे कसं वजन चूक काय कसं झालं झाली? मला थोडंसं समजून सांगितलं असतं किंवा काय नाही. ते म्हटले असं काही प्रकार नाही आहे. तदनंतर मी तालुका असणाऱ्या वर्षाताई गुंजाळांकडे गेलो. पंचायत समितीला ताई असा असा प्रकार घडला आहे. ताईनं रिपोर्ट दाखवला आणि त्या पंचायत समितीला देखील जे काय सोनोग्राफीचे रिपोर्ट हे सगळे त्या ठिकाणी दिले. तदनंतर मला सांगितलं की माझ्या अंडरमध्ये किंवा माझ्या अतिरिक्तेखाली येत नाही, तुम्ही जिल्हा आपलं जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये जा. मी डॉक्टर काशीद सरांकडे गेलो. काशीद सरांना या सर्व गोष्टी सांगितल्या. काशीद सरांनी विचारलं तुझ्या असणाऱ्या पत्नीची तब्येत कशी काय, बाळाची तब्येत कशी, म्हटलं ठीक आहे. आणि मी सरांना विचारत होतो. 3 तास मी तिथं थांबलो. सरांनी 3 तासामध्ये आम्हाला त्या बाबतीत किंवा सोनोग्राफी सेंटरचा रिपोर्ट ह्या बाबतीत काहीच निर्णय दिला नाही. 3 तासामध्ये आता असं कायला करताय, जा घरी तुम्ही. त्यांचा एक साधा आम्ही म्हटल्यानंतर एक फोन यांना केला, इथून पुढे अशा घटना घडायला नको आहे. एवढं सांगितल्यानंतर सर घटना घडायला नको मी तुम्हाला सांगतोय. कमीत कमी एवढ्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये काशीद सरांक 15 वेळा गेलो, पण त्याही ठिकाणी न्याय मिळाला नाही. सरांनी दखल घेतली नाही. तदनंतर जिल्हा चिकित्सक असणाऱ्या औंधला मी या सोनोग्राफी सेंटरच्या तक्रार 25 तारखेला दाखल केली आणि त्या ठिकाणी डॉक्टर नागापल्ले सर जे जिल्ह्याचं काम पाहतात त्यांना मी सूचना दिली. त्याही ठिकाणी मी ऑफिस लेवली मी पोच घेतली आणि त्या ठिकाणी पुन्हा दाखल केल्यानंतर मी ती माझ्याकडे पोच घेतली. तदनंतर देखील दखल घेतलेली नाही. शेवटी मी स्वतः 2 वेळा जिल्हा चिकित्सकाला औंधला गेलो, सरांना भेटलो आणि सरांनी मला आश्वासन दिलं की शिवजयंतीच्या निमित्तानं मी इकडं येईल आणि त्या असणाऱ्या सोनोग्राफी सेंटरच्या विषयी कारवाई करेल. पण आज तागायतपर्यंत मी खोत सरांकडेही गेलो, त्यांनाही विनंती केली. खोत सरांकडेही असा एक प्रसंग घडला पहा. ज्या वेळेला माझ्या असणाऱ्या पत्नीची डिलिव्हरीला त्यांना घेतलं, सिजर करावे लागेल, तो माझ्याकडे कागद होता, माझ्या सही करायला सांगितले, पण त्या गडबडीमुळे तो कागद आमच्याकडेच राहिला. तदनंतर दुसऱ्या दिवशी मी हे सगळं रिपोर्ट चुकीचे हे सगळं बोलल्यानंतर खोत सरांनी तो कागद त्यांच्या सिस्टरांना शोधायला लावला. पण सिस्टर आमच्या पत्नीच्या जवळ जायचे आणि पत्नीला मला फोन करायला लावायचे का कागद कुठं आहे, कागद कुठं आहे. मी म्हटलं हरवला. 2-3 दिवसाचा कालावधी निघून गेल्यानंतर त्या असणाऱ्या तिथल्या सिस्टरांनी त्या कागदावरती माझ्या पत्नीच्या सह्या घेतल्या. मला डॉक्टरांनी सांगितलं नाही की अशा अशा प्रकारचे तुम्ही या याच्यावरती कागद कशाच्या सह्या होत्या त्या? तो कोरा कागद होता. कोरा कागद सह्या मागत होती? हो हो, कोरा कागदावर सह्या घेतल्या डॉक्टर. हो खोट डॉक्टर. तुम्ही नाही केली म्हणून तुमच्या पत्नीची केली? हो हो, बाळंतीण झालं? हो हो. अशा प्रकारचं त्या प्रकारे ही प्रसंग घडला गेला. कदाचित माझ्या पहिली डिलिव्हरी माझ्या मुलीची ही नॉर्मल झाली होती आणि दुसरी डिलिव्हरी देखील नॉर्मल होणे अपेक्षित होतं. पण या सगळ्या घटनेच्या मला एक सांगा का ते आपलं तुमची जी पत्नी बाळंतीण व्हायला गेले, इथं चुकीचा रिपोर्ट दिला असं तुमचं म्हणणं आहे. 4.5 किलो आहे, परंतु प्रत्यक्षात बाळाचं वजन काय 2 किलो किती ग्राम? 60 ग्राम. 60 ग्रॅमच भरलंय बरोबर. मग त्याचं सिजर करायची गरज काय लागली? आता त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये असं सांगितलं की बाळाने शी केली होती, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आलं. मी त्यांना बोललो शी केली हे मान्य आहे, तुम्ही सिजर केलं, पण वजनामध्ये का फरक आहे? मी म्हणतो 200 ग्रॅम 300 ग्रॅम ठीक आहे, पण अशा प्रकारच्या 200 ग्रॅमचा अंदाज ठीक आहे, पण एवढा 1-1 किलोचा फरक का पडतोय हेही महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या यंत्रणेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर मला न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही आहे. मी डॉक्टर काशीद सरांनी मला सांगितलं की एक 8 दिवसापूर्वी एक या सोनोग्राफी सेंटरच्या चौकशीच्या बाबतीत एक आम्ही टीम नेमलेली आहे, पण त्याही बाबतीत माझ्याकडे काही लेखी काय आलेलं नाही आहे. या सगळ्या बाबतीचा विचार केला तर सगळे असणारे डॉक्टर सगळी टीम ही सोनोग्राफी सेंटरच्या तक्रारीच्या बाबतीत दखल घ्यायला तयार नाही आहे. आणि मला एवढंच या जनतेला आव्हान करायचं आहे का अशा प्रकारच्या चुकीच्या सोनोग्राफी सेंटरमुळे, चुकीच्या रिपोर्टमुळे एखाद्या माझ्या आदिवासी भागातील गोरगरीब असणाऱ्या लोकांना याचा त्रास होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी मी आलो आहे. माझ्या असणाऱ्या पत्नीची सोनोग्राफी तर आपलं सिजरिंग झालंच आहे, पण अशा प्रकारचं या चुकीच्या रिपोर्टमुळे तुम्ही असणाऱ्या, तुम्हाला असं म्हणायचं आहे का सिजर केल्यामुळे जास्त पैसे मिळतात म्हणून हे डॉक्टर असे फंडा वापरतात? हे तर नक्कीच असेल. मी तेव्हा चौकशी केली तर ते बोलले का 75% आता सिजरच होतं, 25% कुठंतरी नॉर्मल होतं. अशा प्रकारची चुकीच्या प्रकारच्या यंत्रणेमुळे सर्वसामान्य माणसाचा बळी जातोय. मला एक दुसरी बाजू या ठिकाणी मांडायची आणि एक संदीपजी मला एक आव्हान करायचे. जे जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले 7 महिन्यापासनं जे सिजरिंग
जे प्रसूतिगृह बाळातपण ती खोली बंद आहे, त्या ठिकाणी गोरगरीब आदिवासी भागातला एखादा बाळातपणासाठी आला तर डायरेक्ट रेफल चिठ्ठी तुम्ही सचूनची आणि वायसीएमची देताय. त्या ठिकाणी सगळ्या सुविधा असताना हे अशा प्रकारच्या त्याही विच्या बाबतीत मी तक्रार नोंद केली होती. त्याच्यावर आमदार साहेबांना सांगितल्यानंतर ते काम आता बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. ते शासन सुविधा देते, पण ही लोक असं करत, त्यामुळे लोकांना खाजगी दवाखान्यात जावं लागतं आणि अशी लूट होती. हो, नक्कीच याच्यामध्ये खरंच नक्कीच लूट होते. आणि मला ह्या यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची न्याय मिळण्याची अपेक्षा नाही आहे. मी 100% गेल्या 1.5 महिन्यापासनं कमीत कमी जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर काशीदांकडे 15 वेळा गेलो असेल, औंधला 3 वेळा गेला असून, वर्षाताईंकडे 3 वेळा गेला असेल, पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही आहे. फक्त मी माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला एवढंच आव्हान करेल की अशा प्रकारच्या सोनोग्राफी सेंटरपासनं आपण सावध राहा. चांगल्या प्रकारचे रिपोर्ट जिथं मिळतील तिथं जा आणि आपल्या आरोग्याला काळजी घ्यावी. ह्याच या माझ्या छोट्याशा क्लिपमध्ये आव्हान आहे. माझ्या बाबतीमध्ये झालं त्याच्यात न्याय मिळाला नाही तरी चालेल, पण पुढच्या कोणाच्या बाबतीमध्ये होऊ नये हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. की गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढ्या यंत्रणाच्या पाठीमागे याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मी फक्त एवढंच आव्हान करतोय का अशा प्रकारच्या चुकीच्या रिपोर्टपासून सावध राहा. आणि ह्या चुकीच्या रिपोर्टमुळे तुम्हालाही देखील जिथं नॉर्मल डिलिव्हरी होते तिथे शिजर होऊ नये अशा यंत्रणेपासून सावध. मला काय म्हणायचं, हे सगळे सामील आहेत एकत्र. आता हिचे मी असं डायरेक्ट कोणावरती आरोप करू शकत नाही, पण मला ह्या यंत्रणेच्या बाबतीमध्ये बोलायचं. मी आता एक खोट डॉक्टरांना 2 वर्षापासून पहिली डिलिव्हरी तुमच्याकडे समजा उपचार तुमच्याकडे झाले, दुसरी तुमच्याकडे एक विश्वासानं माणूस जातो ना. तुम्ही सोनोग्राफी सेंटरला फोन करायला लागत होता, तुमच्या रेफर चिठ्ठीनंतर इथं तुमची चिठ्ठी तुम्ही देताय ना, म्हणून आम्ही इथे येतो ना तपासणीला, सोनोग्राफी करायला. तुम्ही त्यानंतर मी तुमच्याकडे न्याय मागण्याची अपेक्षा केली, तुम्ही फोन करणं गरजेचं होतं. मी त्यांना बोललो की अशा प्रकारची मला दमबाजी चालली. आणि पहिली गोष्ट, जेव्हा आम्ही हॉस्पिटलला जातो एखादा शब्द अपशब्द जरी बोललो तरी डॉक्टर साहेबांना ते हॉस्पिटलला संरक्षण आहे, पण आमच्यासारख्याला अशा प्रकारच्यात न्याय नाही आहे. आम्हाला सर्वसामान्य जनतेला कुठं संरक्षण आहे? आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? आणि म्हणून मला ह्या न्याय मिळण्याची अपेक्षा मला नाही आहे, पण यंत्रणा सुदृढ झालेली, याच्यामधनं सुधारणा व्हावी आणि गोरगरीब जनता याच्यामध्ये ह्या असणाऱ्या साखळीमध्ये राहू नये हीच माझी अपेक्षा. याबाबत आम्ही जुन्नर डायग्नोस्टिक सेंटरच्या चालकांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दरम्यान जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काशीद हे याबाबत काय म्हणाले पाहूयात. जुन्नर टाइम्स जुन्नर. पोपट महाराज खंडागळे म्हणून आहेत, त्यांनी असा आरोप केलेला आहे की त्यांची पत्नी गर्भवती असताना सोनोग्राफी केंद्रामधून एक रिपोर्ट आला का त्याच्यामध्ये बाळाचं वजन ते जवळजवळ 4.25 किलो आहे आणि प्रत्यक्षात प्रसूतीवेळी ते वजन फक्त 2 किलोच भरलं. याच्यामध्ये दोषींवर कारवाई करा यासाठी आपल्याकडं त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत काय कारवाई झाली? नाही, पत्रव्यवहार केला आहे त्यांनी. आमच्या वरिष्ठांशी पण पत्रव्यवहार करून एक समिती गठीत करून त्याबद्दल लगेच आम्ही एक थोड्याच दिवसात लवकरात लवकर त्याची ही कार्यवाही करून चौकशी करून अहवाल आम्ही सादर करणार आहेत वरिष्ठांना. सर, जी आपण जी समिती गठीत करणार आहेत त्यामध्ये कोण कोण अधिकारी सामील असणार आहेत? त्याच्यामध्ये रेडिओलॉजिस्ट राहतील, गायनेकोलॉजिस्ट राहतील, मी राहील, दुसरे वैद्यकीय अधीक्षक राहतील, वैद्यकीय अधीक्षक. ठीक आहे.